मिरवणुकीत सामील होणारी जी मंडळ असतात त्यांना पद्मशाली ज्ञाती संस्था 1 रुपया सुद्धा देत नाही. ते स्वखर्चाने यात उत्साहपूर्ण त्याच्यात सामील होतात आणि स्वखर्चाने सामील होतात. आणि पद्मशाली समाज हा कष्टकरी समाज असून पापविरुद्ध समाज आहे. त्यामुळं कोण काही जरी म्हणलं तर तो समाज तसं नाही आणि कष्टकरी समाज आहे आणि ह्याला 100 वर्षाची परंपरा आहे जगा. सांस्कृतिक कार्यक्रम करतो त्या बाबतीत जे नियमानुसार अधीन राहून आम्ही जे करत असतो. थोडंफार जर उशीर झाला तर आपल्या पोलीस प्रशासनाकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या विनंतीस मान देऊन सहाय्यक विभाग आयुक्त श्री देवकर साहेब, श्री पाटील साहेब यांनी शांतता कमिटीची मिटिंग बोलवलेली होती. आमचे काही मिरवणुकीतले प्रश्न होते आम्ही साहेबांसमोर मांडले. साहेबांनी सर्व प्रकारचं सहकार्य करायचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे ही मिरवणूक शांततेत अत्यंत उत्साहपूर्ण पार पडेल असं मी सर्व अधिकाऱ्यांना आश्वासन देतो. मार्कंडेय रथोत्सवाच्या निमित्ताने शांतता कमिटीच्या सदस्यांची आम्ही त्यात मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगमध्ये आम्ही रथ मिरवणुकीसाठी येणाऱ्या अडीअडचणी त्या प्रत्येक मंडळाच्या कोणाने ऐकून घेतल्या. त्याबद्दल त्यांचं समाधान केलं आणि आमच्या वतीनं योग्य तो चोख बंदोबस्त ठेवण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि तसेच त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य मिळावं ही अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त केलेली आहे.